नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. दिसेना जनितेची शोधून पाहे, बरे पाहता गुजते थेची आहे. करी घेऊ जाता कडा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. या श्लोकात समर्थांनी चिरंतन सत्य किंवा परब्रह्मस्वरूप किंवा चैतन्य कसे आहे त्याचे वर्णन केले आहे व ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले आहे. समर्थ म्हणतात की हे जे परमतत्व आहे ते दृश्यमान नाही, बरे पाहता गुज तेथेची आहे. सूक्ष्मदृष्टीने अभ्यासपूर्ण नजरेने पाहिले तर त्याचे ज्ञान आपल्याला होऊ शकते. वरवरच्या पाहण्याने हे सूक्ष्म असे परमतत्व आपल्याला दिसणार नाही. यासाठी अंतःकरणपूर्वक सद्गुरूंना शरण जाऊन श्रद्धापूर्वक व विश्वासाने जर त्याचा शोध घेतला तर ते निश्चितपणे आपल्याला सापडू शकते. या परमतत्वाचे वर्णन करताना ते सूक्ष्म आहे हे सांगताना समर्थ पुढे सांगतात, करी घेऊ जाता कडा आढळेना. हे परमतत्व जर आपण हातात घेतले तर ते कधीच हातात दिसणार नाही, म्हणजेच ते हातात देखील येणार नाही. ते हवेसारखे आहे. हवा सर्वत्र आहे पण ती आपल्याला दिसत नाही. तिचे अस्तित्व फार तर आपल्याला जाणवते, म्हणून कुणी हवा हातात घेऊन दुसऱ्याला दाखवू शकणार नाही. तद्वतच या परमतत्वाचे आहे. त्याचा अनुभव आपल्याला दुसऱ्याला देता येईल, पण ते दृश्य स्वरूपात दाखवता येणार नाही. असा अनुभव देण्याचे काम फक्त संतच करू शकतात, कारण त्यांची जनी सर्व कोंदाटले ते कळेना अशी अवस्था आहे. कोंदाटले म्हणजे ठासून भरलेले आहे. ते सर्वत्र आहे. सर्व विश्वात चराचरात हे चैतन्य किंवा परमतत्व भरलेले आहे, तरी ते सामान्य माणसाला कळत नाही. यासाठी अधिकारी व्यक्तीच पाहिजे, म्हणजेच संत सज्जनच पाहिजेत. सामान्य माणसाच्या साध्या डोळ्यांना दिसणारी म्हणजे सहजपणे साध्य होणारी ही गोष्ट नाही. यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागतो. श्रद्धापूर्वक लक्ष घालावे लागते. जिव्हाळा ओतावा लागतो व त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा लागतो. आपण हे फक्त गुरूंच्या मार्गदर्शनानेच करू शकतो. म्हणून गुरु अंजने वीण ते आकळेना असे जे समर्थांनी याआधी सांगितले ते खरेच आहे. यासाठीच सद्गुरूंचीच मदत घेतली पाहिजे व या चराचरात जे चैतन्य भरलेले आहे ते शोधण्याचा, त्याचे रहस्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे समर्थांनी आपल्याला सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.